कर्जमाफी की कर्ज वसुली, सरकारची नवी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर की धोकादायक? नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोज नवीन माहितीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या फायद्याच्या 100% खरी आणि सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण मित्रांनो, योजना समजून घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी नुकसानी होऊ शकतं. मित्रांनो, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर केली आणि त्याचवेळी एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे. मग नेमकं काय चाललं आहे? कर्ज माफ होणार की भरायला लावणार? शेतकऱ्यांनी काय करावं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की ही योजना घ्यायची की नाही. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या महासंवाद पोर्टलवरून माहिती आली आहे की सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ही योजना मुख्यतः कोणासाठी आहे? प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था मधील थकबाकीदार शेतकरी ज्यांचे कर्ज थकीत आहे. योजनेचा उद्देश काय आहे बघा. शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर सुधारावा, सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती सुधारावी, कर्ज वसुली वाढवावी. पण आता लक्ष देऊन ऐका. पात्रता काय आहे यामध्ये? 30 जून 2023 पर्यंतचे थकीत कर्ज अर्ज करताना 10% रक्कम भरावी लागेल. याचा फायदा काय होईल? दंड, व्याज माफ, काही व्याज सवलत. पण अट काय आहे? पूर्ण मुद्दल भरावं लागणार. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मित्रांनो, आता खरा मुद्दा असा आहे की सरकार म्हणतं कर्जमाफी येणार आणि इथे कर्ज भरायला लागतंय. पण शेतकरी काय करणार तुम्ही सांगा? जर कर्ज माफ होणार असेल तर कोण शेतकरी आधी 10% भरून जोखीम घेईल? माझं स्पष्ट मत सांगतो, ही योजना जास्त करून बँका आणि संस्थांसाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांसाठी थोडा फायदा पण मोठा धोका आहे. का? कारण आधी पैसे भरावे लागतात. कर्जमाफी येईल की नाही खात्री नाही. नवीन कर्जावर निर्बंध, म्हणजेच शेतकरी अडकण्याची जास्त शक्यता आहे. मित्रांनो, माझा सल्ला आहे की जोपर्यंत कर्जमाफीचे नियम स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत घाई करू नका. आधी माहिती घ्या, मगच निर्णय घ्या. तुम्ही काय करणार आहात? कर्ज भरणार की थांबणार? कमेंट करून नक्की सांगा. राज्य सरकारने शेती आणि सहकार क्षेत्राला आर्थिक दिलासा देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षापासून थकीत असलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 30 जून 2023 पर्यंत थकीत असलेली पीक कर्जे तसेच मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जदारांना फक्त कर्जाचे मूळ रक्कम मुद्दल भरावी लागणार असून त्यावरील दंड, व्याज व इतर प्रशासकीय शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत. थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणे कठीण होते, त्यामुळे ते खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात. मात्र या नव्या एक रकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत पीक कर्ज पूर्णपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीक कर्ज मिळणार आहे. तर मुदत कर्ज फेडल्यानंतर 1 वर्षात शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणे, त्यांचा पतदर्जा सुधारणे, कर्जवसुलीला गती देणे, कर्ज तफावत कमी करणे आणि सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. पीक कर्जावर सवलतीनंतर 6% व्याजदर मिळतो. मध्यम व दीर्घ मुदत कर्जावर 8% व्याजदर मिळतो.
या योजनेच्या अटी आहेत. प्रत्येक कर्ज खात्यासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक आहे. अर्ज करताना थकबाकीच्या 10% रक्कम जमा करणे बंधनकारक असेल. उर्वरित रक्कम मंजुरीनंतर निश्चित मुदत भरावी लागणार. म्हणजेच उर्वरित रक्कम मंजुरीनंतर निश्चित मुदतीत भरावी लागणार आहे. कर्जावरील दंड, व्याज व इतर शुल्क माफ असेल. केवळ मुद्दलाची रक्कम भरणे आवश्यक असेल. संस्था योजना स्वीकारल्यानंतर 1 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. योजना सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू असेल. 30 जून 2023 पर्यंतची थकीत पीक कर्जे व मध्यम दीर्घ मुदतीची कर्जे पात्र असतील. मयत कर्जदारांच्या वारसांनाही अर्ज करता येईल. एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास सर्व खाती पात्र असतील. प्रत्येक कर्ज खात्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक. अर्ज करताना थकबाकीच्या 10% रक्कम जमा करणे आवश्यक. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. विकास संस्थाकडून अर्जाची छाननी केली जाईल. प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठवला जाईल. बँकेकडून कर्जाची मंजुरी दिली जाईल. मंजुरीनंतर उर्वरित रक्कम निश्चित मुदतीत भरावी. त्यानंतर कर्ज खात्याची नियमित नोंद व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान या योजनेमुळे शेतकऱ्यांचा पतदर्जा सुधारेल, कर्जवसुली वाढेल आणि सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. ही योजना पुढील 1 वर्षासाठी लागू असून शेतकऱ्यांनी स्थानिक संस्थांशी संपर्क साधून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.